श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय 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 रत्नाखजी भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या हाऊसवाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आजचा आपला हा व्लॉग खूप असा स्पेशल असणार आहे, खूप हटके असणार आहे आणि सगळ्यांना आवडेल। जेवण कसं झालंय? प्रसन्न करेल असंच असणार। खरं खरं सांगायचं? छान झालंय? आवडली आमटी? हा खूप छान असा हा पुरणपोळीचा नैवेद्य आज मी बनवलेला आहे। स्वामी महाराजांसाठी त्यांचा हा आवडता नैवेद्य या ठिकाणी त्यांना दाखवलेला आहे। या ठिकाणी माझी स्वामींची मांडणी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पूजेच्या मांडणीबरोबर हा नैवेद्य वगैरे सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। या ठिकाणी सकाळी लवकर उठून या ठिकाणी बघू शकता हळद या ठिकाणी आणि थोडंसं मीठ या ठिकाणी मी टाकून घेतलेलं आहे लादी पुसण्यासाठी। या ठिकाणी आता पूर्वी कसं सडा वगैरे घातलं जायचं बाहेर आपल्या अंगणामध्ये, आता या ठिकाणी सिटी भागामध्ये अंगण वगैरे कुठलं आलं ना, तर या ठिकाणी मी लादीच या पाण्याने पूर्णपणे स्वच्छ पुसून घेतलेली आहे। सकाळी लवकर उठले आणि लादी वगैरे स्वच्छ करून घेतली। आणि ज्यावेळेस आपले गुरुवार वगैरे असतात किंवा पारायण असतं त्यावेळेस शक्यतो सकाळचं लवकर उठूनच त्या ठिकाणी पूजेची मांडणी करून घ्यायची, जेणेकरून आपल्या पूजा मांडत असताना घाई वगैरे होत नाही। तर या ठिकाणी आता मी जी पूजा मांडते ती तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये उलटी दिसत असेल तर त्यासाठी मला माफ करा। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच प्रयत्न करेन की तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित सरळ दिसावा यासाठी। तर या ठिकाणी बघू शकता मी पाट वगैरे मांडून घ्यायच्या अगोदर रांगोळी वगैरे काढून घेतली, त्यावरती पाट ठेवून घेतला आणि या ठिकाणी येलो कलरचा कपडा आहे तो या पूजेसाठी मी वापरलेला आहे। तुम्ही हवे असेल तर लाल कलरचा कपडा देखील वापरू शकता। आता या ठिकाणी गणपतीची मूर्तीची स्थापना करून घेतली, त्यासाठी देखील मी अगोदर अक्षता वगैरे त्या ठिकाणी ठेवल्या आणि नंतर त्याच्यावरती मूर्ती ठेवली। त्याचप्रमाणे स्वामी महाराजांचा मी अगोदर व्यवस्थित पाणी वगैरे अभिषेक वगैरे करून घेतला, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर तो व्हिडिओ देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेन। तर या ठिकाणी मी स्वामी महाराजांची देखील या ठिकाणी बघा छोटासा चौरंग आहे जो मला हळदी कुंकासाठी माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केला होता। तर या ठिकाणी त्याच्यावरती देखील मी तांदळाची रास केली आणि त्याच्यावरती आपली स्वामी महाराजांची ही मूर्ती ठेवून घेतली। माझी ही मूर्ती नवीनच आहे, मी या गुरुवारी ही आणलेली आहे स्वामी महाराजांची मूर्ती। आता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वगैरे कशी करायची याच्यावरती जर काही व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगू शकता, मी तो व्हिडिओ देखील तुमच्याशी नक्कीच शेअर करेन। तर अशा पद्धतीने बघू शकता मी माझ्या स्वामींना या ठिकाणी छोटासा मोतीचा हार वगैरे घातलेला आहे। या ठिकाणी फूल वगैरे त्या ठिकाणी वाहिलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्या गणपतीची आपण मांडणी करून घेतली, स्वामी महाराजांची देखील मांडणी करून घेतलेली आहे। आता तुमच्याकडे फोटो वगैरे असेल घरामध्ये, तुमची इच्छा असेल फोटो वगैरे ठेवा तर ठेवू शकता। मूर्त्या तर ह्याच गुरुवारी मी घेऊन आलेली होते, पण त्याच्या अगोदर मी ह्या फोटोचीच पूजा करत होते आणि मोठी मूर्ती असेल किंवा असे फोटो असेल तर पूजा करायला अजूनच छान वाटतं आणि मेन म्हणजे आपली पूजा पण खूप छान दिसते, मन प्रसन्न होतं, घरामध्ये वातावरण पण खूप छान राहतं। तर या ठिकाणी बघू शकता मी लाल फूल आणलेलं आहे गुलाबाचं, मला खूप आवडलं बघून, ते खूप छान असं फुललं देखील होतं। तर या ठिकाणी पद्धतीने आपण ही पूजा पूर्णपणे मांडून घेणार आहोत। खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुलांनी केलेली मस्ती, मुलांनी केलेले जेवण, मुलांनी केलेली आरती, खूप छान पद्धतीने माझं या ठिकाणी हे गुरुवारचं 11 गुरुवारचं उद्यापन या ठिकाणी साजरे झालं होतं। खूप छान पद्धतीने या ठिकाणी मी पूजा देखील मांडली होती आणि तुम्हाला जर का 11 गुरुवार कसे करायचे याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करून तुम्ही त्या ठिकाणी सांगा। त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांचं घरीच प्राणप्रतिष्ठा वगैरे कशी करायची हे जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता। तर आपण चला ते हे सगळी पूजेची मांडणी करून घेऊयात। सर्वप्रथम
त्या ठिकाणी झालेली आहे। बघू शकता पूजेचं रूप कशा पद्धतीने खोललेलं आहे। तुम्ही सांगा आता अशा पद्धतीने जर का आपण आपल्या घरामध्ये पूजा मांडली तर आपल्या घरात का चैतन्य निर्माण होणार नाही, का आनंद निर्माण होणार नाही। कारण जर का स्वामी समर्थ आपल्यावरती प्रसन्न असतील, आपण स्वामींना त्या ठिकाणी प्रसन्न केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती या ठिकाणी लाभू शकते। आपल्याला जमेल तेवढं आपण आपल्या स्वामींची सेवा करायची आहे अशा पद्धतीने, आणि त्यामुळे आपल्या घरावरती सगळे आपल्या घरामध्ये सुख शांतीनं नांदणार आहे। तर या ठिकाणी मुलांचं जेवण झालं होतं, नंतर 2 चिल्लर पराठी या ठिकाणी आलेले आहे, त्यांना देखील मी जेवण वगैरे वाढलेलं आहे। जेवण झाल्यानंतर मुलांचा कॅरमचा डाव रंगला। तर मी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा केला याचा व्हिडिओ जर का तुम्हाला हवा असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। पुरणपोळीचा देखील तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे, तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी त्या ठिकाणी मग रेसिपी नक्कीच अपलोड करेन।